एकदम रसरशीत आणि परफेक्ट असे आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत। इथं आपण ना दूध पावडरचा वापर केलेला आहे किंवा खव्याचा। तर हे जामून कशा प्रकारे बनवले तेही एकदम परफेक्ट असे। बऱ्याच वेळा आपल्याकडे दूध शिल्लक राहतं, तर त्याच ट्रिक वापरून आपण आज हे जामून बनवणार आहोत। इतके सॉफ्ट, इतके स्पॉन्जी आणि बिलकुल मध्ये गाठ पडणार नाही। जामून कशा प्रकारे तळले पाहिजे। आता रक्षाबंधन येते, तुम्ही बनवा किंवा जेव्हा आपल्याकडे दूध शिल्लक राहतं, कोणी पाहुणे येणार असतील किंवा मुलांना हवं असेल, तर आपण 4-8 दिवसाला सुद्धा अशा प्रकारे बनवू शकतो। एकदम परफेक्ट असे जामून। तर हे जामून चवीला सुद्धा तितकेच परफेक्ट होतात। एक जामून तुम्हाला मी तोडून दाखवते। तर साधारण 1.5 दिवस हे गुलाबजामुन मुरण्यासाठी वेळ लागतो। तर मी तुम्हाला कट करून दाखवते। बघू शकता एकदम परफेक्ट आणि एकदम ज्युसी असे आपले हे जामून होतात। बघा, जसे की आपण खव्याचे बनवलेत असे टेस्ट सुद्धा आणि दिसायला सुद्धा होतात।